नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी प्राध्यापक डॉक्टर निरंजन शाह तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रहो, आजपर्यंत आपण कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इंटू लिमिटेड कंपनी याच्या कन्सेप्ट्स आणि महत्त्वाच्या काही गोष्टी यांचा अभ्यास केला आणि त्या गोष्टी समजून घेतल्या की कन्व्हर्जन का करायचं, परचेस कन्सिडरेशन कसं काढायचं. इवन पार्ट 3 मध्ये आपण क्लोजिंग जर्नल एंट्रीज कशा करायच्या याचा अभ्यास केला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओपनिंग जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ न्यू कंपनी कशा पद्धतीने आपण याच्या एंट्रीज करणार आहोत याचा अभ्यास करायचा. म्हणजे नवीन कंपनी फॉर्म होत असताना किंवा एखाद्या पार्टनरशिप फर्मचा बिझनेस परचेस केल्यानंतर काय एंट्रीज कराव्या लागतात याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. बघा, अकाउंटिंग एंट्रीज इन द बुक्स ऑफ न्यू कंपनी. पहिली अकाउंटिंग एंट्री आपल्याला काय करावी लागते? परचेस ऑफ बिझनेस अँड कन्सिडरेशन ई पेएबल. म्हणजे एखाद्या पार्टनरशिप फर्मचा बिझनेस आपल्याला काय करायचा आहे? परचेस करायचा आहे आणि त्यांना काय करायचं आहे? मोबदला द्यायचा आहे, कन्सिडरेशन द्यायचं आहे. अशा केसमध्ये आपल्याला त्याची एंट्री करावी लागते बिझनेस परचेस अकाउंट डेबिट टू वेंडॉर ऑफ पार्टनरशिप फर्म अकाउंट. वेंडॉर ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे पार्टनरशिप फर्म थोडक्यात वेंडॉर कंपनी, ही वेंडॉर फर्म आहे, सेलिंग फर्म आहे, त्याचं नाव येणार. म्हणजे ABC फर्मने जर बिझनेस विकला असेल तर इथं काय असणार आहे? बिझनेस परचेस अकाउंट डेबिट टू मेसर्स ABC फर्म अकाउंट असं एंट्री होईल. आता इथं जी अमाऊंट येणार आहे ती असणार आहे परचेस कन्सिडरेशनची. ज्या किमतीला बिझनेस परचेस करायचं ठरलेलं आहे त्या किमतीप्रमाणे ही एंट्री होणार आहे. दुसरी एंट्री असेल असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर. पार्टनरशिप फर्मचा बिझनेस घेतला म्हणजे काय घेतलं तर असेट्स घेतल्या, लायबिलिटीज घेतल्या आणि त्याची एक किंमत ठरवून घेतली. मग ज्या काही ॲग्रीड व्हॅल्यूज आहेत त्या ॲग्रीड व्हॅल्यूजप्रमाणे ही एंट्री होणार आहे. नवीन व्हॅल्युएशनप्रमाणे, बॅलन्स शीटमध्ये दिलेल्या किमतीप्रमाणे होणार नाही, ठरलेल्या किमतीप्रमाणे होईल. मग ज्या काही असेट्स घेतल्या त्या सर्व असेट्स डेबिट करायच्या. ऑल असेट्स विच आर टेकन ओव्हर बाय द कंपनी आर डेबिटेड. असेट्स अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज. ज्या लायबिलिटीज घेतल्या त्या लायबिलिटीज क्रेडिट करायच्या. अँड टू बिझनेस परचेस अकाउंट. आणि पुढं काय करायचं आहे? टू बिझनेस परचेस अकाउंट. इथं परचेस कन्सिडरेशनची किंमत येईल. आता नीट लक्षात घ्या, ही एंट्री होत असताना बऱ्याच वेळा आपल्याला गुडविलच्या संदर्भामध्ये काहीही माहिती नसेल तर मात्र या एंट्रीमध्ये फरक पडतो. आणि या एंट्रीमध्ये जर फरक पडला तर तो एकतर डेबिट साईडला पडला तर गुडविल अकाउंट डेबिट करायचं, जर क्रेडिट साईडला पडला तर कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट काय करायचं? क्रिएट करायचं, तो क्रेडिट असेल. एंट्री लक्षात घ्या, असेट्स अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज अकाउंट टू बिझनेस परचेस अकाउंट. अशा पद्धतीने एंट्री होईल. त्यानंतर 3 नंबरची एंट्री, जो काही बिझनेस परचेस केलेला आहे त्याचं परचेस कन्सिडरेशन देणं गरजेचं आहे. आणि मग परचेस कन्सिडरेशन देत असताना पार्टनरशिप फर्मला द्यायचं आहे. म्हणून वेंडॉर ऑफ पार्टनरशिप फर्म अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, म्हणजे शेअर्समध्ये दिलं असेल शेअर कॅपिटल अकाउंट, डिबेंचर्स अकाउंट किंवा बँक अकाउंट, ज्या फॉर्मॅटमध्ये दिलं आहे ते मोड ऑफ पेमेंट थोडक्यात या ठिकाणी येते. मग शेअर्स किती रकमेचे दिले, डिबेंचर्स किती रकमेचे दिले, बँक म्हणजे रोख कॅश किती दिली, तर हे त्या ठिकाणी येईल. आणि वरती डेबिट जेवढे झालेले आहे ती परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट असणार आहे. म्हणजे नीट लक्षात घ्या, पहिली एंट्री जी आपण केली ती केली बिझनेस परचेस अकाउंट डेबिट टू वेंडॉर ऑफ पार्टनरशिप फर्म. यामध्ये वेंडॉर कंपनीला आपण देणं आहे असं लक्षात येतं आहे, बरोबर. आणि 3 नंबरच्या एंट्रीमध्ये आपण त्याला डेबिट केलं म्हणजे ते पैसे दिले. वेंडॉर ऑफ पार्टनरशिप फर्म अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट टू डिबेंचर्स अकाउंट टू बँक अकाउंट. लक्षात आलं? या ठिकाणी आपण पेमेंट केलं. पहिल्या एंट्रीमध्ये ड्यू एंट्री पास केली, थर्ड एंट्री ही पेड एंट्री पास केली. आता हे झालं या पद्धतीने. आणखीन आता जर एखादा एक्सपेन्सेस ह्या असेट्स ट्रान्सफर करण्यामध्ये कंपनीने पेड केला असेल तर कंपनीच्या दृष्टिकोनातून तो प्रिलिमिनरी किंवा फॉर्मेशन एक्सपेन्सेस समजला जातो. कारण की या ठिकाणी कंपनी फॉर्म होती आहे.
लक्षात घ्या. तर हा फॉर्मेशन एक्सपेन्सेस जर कंपनीने पेड केला असेल तर त्या ठिकाणी एंट्री करावी लागेल, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. लक्षात घ्या, या पद्धतीने आपल्याला 4 एंट्रीज कराव्या लागतील. मिनिमम 3 एंट्रीज आपल्याला कराव्या लागतात. जर एक्सपेन्सेस पेड केला असेल तर चौथी एंट्रीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पास करावी लागेल. आणि यानंतर आपल्याला काय करावं लागेल, बॅलन्स शीट प्रिपेअर करावं लागेल. तर तो बॅलन्स शीट कशा पद्धतीने असेल, पार्टनरशिप फर्मचा बॅलन्स शीट राहणार नाही, आता कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. तर मग गुडविल असेल, लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स, कॅश बॅलन्स, ज्या काही असेट्स घेतल्या त्या सगळ्या असेट्स आणि त्याच्या ॲग्रीड व्हॅल्यूज या ठिकाणी असेट साईडला असतील. तशाच लायबिलिटीज घेतल्या, त्या लायबिलिटीजसुद्धा लायबिलिटी साईडला त्याच्या ॲग्रीड व्हॅल्यूजप्रमाणे असतील, ज्याच्यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्स असतील, बिल्स पेएबल असतील किंवा बँक ओव्हरड्राफ्ट असेल. ज्या काही लायबिलिटीज घेतल्या त्या लायबिलिटी साईडला येतील. आणि जे काही मोड ऑफ पेमेंट त्या ठिकाणी केलं, आपण या ठिकाणी 3 नंबरची एंट्री पास केली होती. 3 नंबरची एंट्री, परचेस कन्सिडरेशन पेड टू वेंडॉर फर्म. वेंडॉर फर्मला जे काही पेमेंट, मोड ऑफ पेमेंट दिलं ते सगळं आपण कुठं लिहिणार आहे, लायबिलिटी साईडला. इक्विटी शेअर्स असतील तर इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स असतील तर प्रेफरन्स शेअर्स, डिबेंचर्स असतील तर डिबेंचर्स. तर या मोड ऑफ पेमेंट्सप्रमाणे ते शेअर्स त्या ठिकाणी क्रिएट झाले आणि ते त्यांचं भांडवल दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने नवीन कंपनीमध्ये बॅलन्स शीट फॉर्म करायचा आहे. समजलं, लक्षात आलेलं असेल. यानंतर आपण हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवत आहोत. थँक्यू.